हॅलो गाईज, तो आज आहे आपला सेकंड ब्लॉग. तर आजपासून थोडी मजा अजून असेल. तर कालचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट, आजचा ब्लॉग अजून फनी होणार आहे कारण आपल्यात ॲड झालेला आहे आपला सार्थक महाडिक. अरे ए प्यार आपल्या चॅनल बद्दल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो गाईज, भाऊ आपल्यासाठी एवढे 2 शब्द बोललेला आहे. सो त्यासाठी हा डबा हवा एन्जॉय कर. डब्यात मम्मी दिला नाही परोठे आणि भुर्जी दिला नाही ना. अरे परोठा बुर्जी पण खातं. येडे परोठे भुर्जी कशा परोठे भुर्जीचं लव गाईज. सो एकदा खाऊन बघा. काढ रे, काढ. तुम्हाला एक माणूस दाखवायचा राहिला. कोण? नको तो माणूस नंतर दाखवूया. आपण रिव्हील करूया तो माणूस. 2 मिनिटं थांबा. खाऊन झालं की दाखवतो तुम्हाला, नाही तर पोटात दुखेल तुमच्या तिच्या. भाईचा भुर्जी परोठा. अरे कसला परोठा या? दिस इज कॉल्ड मैदा परोठा. मैदा परोठा इज अ इम्पॉर्टंट. अरे लच्छा पराठा या, लच्छा पराठा. तर काय पण असू दे, पराठा आहे ना, संपला असतो. बरोबर तिला दाखवलंस? नाही, असं केलं मी. काय आजचा ब्लॉग असा होणार आहे, आज फुल कॉमेडी. कारण आज प्रँक कॉल होणार आहे, सगळे प्रँक कॉल होणार आहेत. ते कोण करेल ते मी आधी रिव्हील करत नाही, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. आज सगळे प्रँक कॉल होतील. मजा, धमाल, मस्ती सगळी होईल, कॉमेडी पण होईल आणि तुम्हाला मजा पण येईल. सो लव्ह यू गाईज, पुढे भेटूया. सो गाईज, आता प्रँक कॉल चालू करणार आहोत. तर पहिला प्रँक कॉल कोण करेल? मी करू? मीच करू. कोणाला करू पण? मम्मीला कर. हा? मम्मीला कर. मम्मी? मम्मीला कर. हा? मम्मी? ठीक आहे, चल करतो. ओके, आता मम्मीला कॉल लावूया. कॅमेरा डे पकडतो. चिपळूणचा लाडका ऋतू ना, ऋतू कॉलिंग मम्मी. मम्मीचा फोन व्यस्त आहे. ए नंबर असू दे. असू दे. मम्मी बोला मला लेक्चरला बस. ए मोबाईल गाईज, आपल्यासोबत एक मोठा स्कॅम झालेला झाला आहे. आहे. हो, प्रँकच झाला आहे एक म्हणायचं गेलं तर. मम्मीचा फोन व्यस्त लागतोय. काय करूया आता? येणार, मम्मीचा फोन येणार. असं आहे, पोरग्याने फोन केला म्हटल्यावर येणार. बरोबर गेलं. पोरगा आमचा लापट आहे. ते आहे. पोरगा लय गुन्ही आहे ना. एकदा परत ट्राय करून बघूया आपण. गाईज, आई साहेब. हे लागला. हॅलो. हा मम्मी, कुठं आहेस आता? मेडिकलला गेलीस? अरे मी काय म्हणतोय, वेळ आहे का तुला? अरे मी एका पोरगीला, माझ्याबरोबर आता पोरगी आहे एक. हां, तर ती म्हणते का की माझं तुझ्यावर प्रेम आहे. ऐक तर, ऐकून घ्या आधी, नाही तर भडकशील. हॅलो. हां, तर माझं जेव्हा प्रेम आहे ना, तर ती म्हणते मला पळून घेऊन जातो. मी तिला पळून घेऊन जातोय. तर मी आता आजपासून घरी येणार नाही. चालेल ना? हॅलो. अरे खरंच, मस्कर नाही करत आहे. हॅलो. अरे तिला घेऊन जातोय, पळून घेऊन जातोय. मुंबईला जातोय आता मी आता जातोय थोड्या वेळानं. ती हाय तिथं माझ्या इथंच, पण ती बोलणार नाही आता. पण मी जातोय थोड्या वेळानं. आता आजपासून मी नाही येणार घरात. बाय बाय. अरे खरंच मस्कर नाही करत आहे मम्मी मी. अरे काय गबस मग. आज मी येतो काय घरात बघ फक्त. मला लय कंटाळा आलाय. हॅलो. अरे मी नाही येत आहे. गाईज, आता मम्मी लय भडकणार आहे घरी गेल्यावर, बघा वाटतं. अरे खरंच, तुला मी ऐक, हवं तर मी तुला एक फोटो पाठवतो. ती हाय माझ्याबरोबर ना आता, तिचा फोटो पाठवतो. मग तू बघ, तुला विश्वास बसेल. ओके का? तुझ्या इथं घेऊन येऊ तिला?
अरे मी घेऊन जातोय तिला पळवून येतोय तिचं वय बसतोय मी फक्त लहान आहे तिच्यापेक्षा 1 वर्ष. अरे काय शर्बरी सारखा खरंच. मग आम्हाला पण आता फोन करणार आहे थोड्या वेळान. तुला पहिला फोन करतात कसं आहे मातोश्री पहिले असतात ना. मम्मी इज इम्पॉर्टंट. घरी बिरी काय नाही घरी आलं तर मारतील मला. अरे नाही घरी बिरी काय नाही गप बस. मला भीती वाटते मी जातोय आता मुंबईला बाय बाय ठेवतो. गप बस मला भीती वाटते मी जातोय आता मुंबईला बाय बाय ठेवतो. अरे आई राणी तुला मैं प्यार करसू. घरी गेल्यावर परफेक्ट लागणार आहेत परफेक्ट. कारण मम्मीला सगळं खरं वाटलेलं आहे. आता मी फोटो तर पाठवणार नाही तिला. आता परत फोन येईल वाटतं तिचा काय सांगता येत नाही. सो गाईज असं प्रँक कॉल तुम्ही करू नका घरी नाही तर तुमचे चांगले लागतील. आता माझे काय होणार आहे ते बघू. सार्थक तुला काय वाटतंय काय होईल. काय नाही वाट लागणार आहे. काय नाही वाट लागणार आहे. कशी वाट लागेल तुला काय वाटतंय. झाडू लाटणं बिटणं सगळं. सगळं. तुला लय खुशी वाटते ना. मला लय आनंद खुश होतोय. होतेस ना. मला तर मजा येते. अरे हसताय तो काय हरामी. शी एवढं पण नाही रे मित्रासोबत एवढं हे करायचं. आता माझं काय होणार आहे माझं मला माहिती भेंडी. तो गाईज आता पुढे काय होईल ना ते मी दाखवणार नाही तुम्हाला. आता बघू काय होतंय. लय टेन्शन आलंय मम्मीचं. आता केलाय खरं प्रँक कॉल मी. बघू आता काय करू. थर्ड मेंबर रिव्हील करूया काय. अरे काय आता मी बोललो ना तुम्हाला की मम्मीला कॉल केला होता. मम्मीचा आता काही मम्मीचा आता परत कॉल आलेला आहे. आता बघूया काय होतंय. नको 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 थांब जरा थांब. तर मम्मीला बोललो मम्मीने विचारलं मामाला सांगितलंयस काय. तर बोललो मामाला पण आता फोन करणार. तेवढ्यात मामाचा फोन आला. मम्मी घाबरले. बघूया आता काय रिएक्शन होते. ओके ठीक आहे थांबा 1 मिनिट. धर 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 धर. हॅलो हा बोल. हो आला होता त्याला पण सांगितलं मी जातोय म्हणून पळून. हॅलो अरे येडा नाही मम्मी मी प्रेमात वेडा झालोय. अरे येडा नाही मम्मी मी प्रेमात वेडा झालोय. मला प्रेम लागले प्रेमाचे. मम्मी हॅलो तुझ्या सुनेला एक्सेप्ट करशील ना तू. मी 1 महिन्यानंतर येणार आहे. कर हा मम्मी बाय बाय. गाईज आता परत एकदा कॉल येणार आहे. नाही येणार नाही आता मी जातो आता मुंबईला. तिला सांगितलंय. ओके आता पुढे काय माझ्यावरती तुम्ही बघा. सो गाईज आता आमचं लेक्चर झालेलं आहे. सगळे झाले रिसेस झाले. आम्ही आता कॅन्टीनला बसलोय. माझ्याबरोबर आहे ओम. आणि आता आम्ही सगळे झाले कारण आज आम्ही 2-2 प्रँक कॉल करणार होतो पण आज सकाळी एकच केला पण तो पण फुल माझ्या अंगाशी आलेला आहे. आता बघू पुढे काय होतं घरी गेल्यानंतर. इन केस थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा व्लॉग फुल माझ्या अंगाशी आला आहे. कारण मम्मीला कॉल केला होता मम्मी खूप चिडले. आता घरी गेला बघू काय होतं. तो मी ब्लॉग याच्यावर टाकणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर माझी आज वाट लागणार आहे. तो जर ब्लॉग मी टाकला यूट्यूबवरती तर माझी काय खैर नाही. आजचा ब्लॉग माझा शेवटचा ब्लॉग होईल म्हणून मग मी तो ब्लॉग टाकणार नाही. तर आता बघू पुढे काय होतंय. आणि गाईस आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईस कमेंट पण करा. आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ पडल्या लगेच बघायची असेल तर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. बाय बाय गाईस.